मान अशीच आहे. अध्यक्ष मला जरा विचारायचं बरं का तुम्हाला. काय राहिले काय काय राव नाम तरी नीट लावायचा किंवा नाही काय लावला चाललाय कुठं आपण करतोय काय अध्यक्ष बोला की अण्णा. अण्णा बोला. हे कोणता पुरस्कार म्हणायचा? करून दाखवलं जगात नाव करून दाखवलं जावायने. हे मला पण मिळेल का तिकीट? जाता का वहिनी जाता बुकिंग करून लगेच मला किती आनंद झाला. विमान हवाई उड्डाण मंत्र्यांना लगेच मला काय म्हणायचंय मग घणार कॅन्सल होते. नाही राव, मी कॅन्सल नाही होणार. मग तुम्हाला तर माहिती ना, मग मग मी अजिबात कॅन्सल होणार. तुझ्यामुळे ह्या दोघांना एन्जॉय करायला नाही मिळाला आणि जायचं तर मध्येच हा बस सारखी एन्जॉय करतात. मला काय माहित नाही काय, मला काय डोळा नाहीत काय. तुम्ही माझ्या मागे गणा तू जा. काय केले मोठ्या माणसाचे. पुढच्या पुरस्काराला तुला बरं डायरेक्ट चालतंय. परदेश. आणि आम्ही मित्र जळू तसेच. अरे मित्राच्या नावाला कलंक आहे कलंक रामभाऊ. बरं भाऊजी ऐका ना. हो ऐकताय का? विमानात गेला ना ते आपलं बक्षीस वगैरे सगळं ट्रॉफी वगैरे व्यवस्थित आहे ना? ट्रॉफी तिकीट टाकायची ताजे मनाच्या. मी हाय की काय? विमानाच्या खिडकीतून आपल्या घराकडे बघू आणि नका. आज नाही गेलो ना आम्ही. कसा विकास करायचा तर असा पुढे किती वर्ष करून घे का तुम्ही ना व्यवस्थित झालं पाहिजे काम पाहिजे. नाही ते बिल्डिंग नाही बरं का. ते गवळी साहेबांना सांगा. आज गवळी साहेबांना सांगा बिल्डिंग नाही बघा. जाऊ दे ना राव जाऊ दे. ए चांगलं जाऊ दे मागं. रामभाऊ सारख्याला असं पळत गेला पाहिजे. तुम्ही कशाला राहा इथं, काम चाललंय आमचं. विकासात खीळ घालायची पद्धत बंद करा रामभाऊ. बाजूला काय झालं काय बाजूला बाजूला बघा तुम्ही काय आडवं नका काम होऊ द्या. बघू द्या बाजूला बघू दे ना. काम होऊ द्या आडवं घालू नका. मी तुम्हाला सांगतोय काय म्हणणं काय म्हणणं तुमचं. काम होऊ द्या ना. आवाज आहे ना बाजूला की काय काय बोला बोला. माझं काय पत्र वगैरे आले का तुमच्याकडे? नाही काय नाही तुमचं काम चालू द्या. माझं पत्र आले का दिल्ली प्रशासनाचं? काय करायचं आम्हाला पत्रांना इतकी पत्र येतात ना. मला दिल्ली मंत्रालयाचा फॅक्स आलाय. अहो मी काय सांगतो तेवढं तर ऐका रामभाऊ. तुम्हाला दिल्लीचा फॅक्स येऊन आता आणखीन कुठला येऊ रामभाऊ. पण आम्ही काय पत्र व्यवहार करायला पोस्ट म्हणाय का? सरपंच मी तुम्हाला बोलत नाही. सरपंच माझा ऐका, मी गुन्हा दाखल करेन आणि माहितीचे अधिकार मागून मला पत्र आलंय दिल्ली प्रशासनाचा. मला मेसेज आलाय. रामभाऊ हे स्वभाव आहे ना त्याच्यामुळे तुम्ही मला चेष्टा करू वाटली. तुम्ही असं नाचला का नाही लय भारी वाटतं. नाचायला मी काय तुमच्यासारखा थैथायात सम्राट नाही. लक्षात ठेवा दिल्ली प्रशासनाचा मला मेल आलाय. सरपंचाच्या नावाने पुरस्काराला पत्र पाठवलं असं म्हणलं ते. अहो उद्या सांगायचं होतं की तुम्हाला रामभाऊ. तुम्हाला समजली निघत नाही. का पुरस्कार दिला उद्या येणार होता पत्र. सांगितलं की पत्र देऊन टाक म्हणून. मग ते विसरले म्हणून काय झालं पुढं पत्र चला घरी तुमच्या लगेच पाहिजे मला पत्र. चला हे बघा पत्र ती काय. चला. अभिनंदन तर राहिलंच. आम्हाला पुरस्कार मिळायचं म्हणलं की गाव लुटून आलं. काय जण तर टपाव बसून आली. आणि इथं म्हणलं की नाही दोघं जणांनाच पास आहे फक्त. कर पाहिजे रामभाऊ. मला तरी नाही पाहिजे त्याला का मित्र जीवाचा जीव नाही आणि खुशाल लागतात. काय काय रामभाऊ VIP फक्त लोकांना बोलवलं VIP लोकांना. रामभाऊ असं ना काय अहो, बाबा. नाही तिथे नवी ड्रेस घातला ना आज पहिल्यांदाच. सवय नाव असल्या पोशाखाची बाबा. रामभाऊ विमानातनं हातबीत बाहेर काढू नका. तुम्हाला एक तर विमानाचा प्रवासाची सवय नाही. हो, सुभाषराव, माझ्या इतकं मराठात कोणीच प्रवास केला नाही. सुभाषराव बाळू तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही विमानात मी नेहमी प्रवास करतो ना, व्याख्यानाला जातो तर अक्षरशः मी विमानात एंट्री केली सगळे पायलट खुश होतात आणि डायरेक्ट मला त्याच्या सीटवर बसवतात. मग त्यात रामबाब बिंदास तासभर हा नाही विमान आम्ही जेवतो. दाजी तर मापा काढायची नाही तर माझा दोस्त आलाय पुरस्कार घ्यायला. आता मला मच्छी सुस्ती काय आमच्या आम्हाला माहिती किती चालत आहे त्याच्या. त्यांना चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तर मांजराच्या मागे धावायचं नसतं. आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं. हो अध्यक्ष, तुम्हाला इथं बारामतीत पुरस्कार मिळाला होता. आमच्या भावाला दिल्लीला पुरस्कार मिळाला. दिल्लीला काम लय मोठे. तुला थोडं काम आहे तुला कर राहू नको. वेळ आहे ना चांगल्या पद्धतीने त्याने पण चांगलं काम केलंय. माझ्या रामभाऊने पण वावळा राहू तुम्ही दिष्ट काढा हे जे पटके विमानामध्ये बसू दे त्यांना. सीमा सगळ्या सीमावर लंडून ये पटकन धावत धावत एक पळत ते रामबावड्या लवकर बोलवलं जा. तारंबळ झाली बरं का पुरस्कारामुळे.